असावा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात स्थित असून तो डोंगराच्या सुळक्यावर बांधलेला एक जुना टेहळणी किल्ला म्हणून ओळखला जातो. उत्तर कोकणातील दाट जंगलांनी वेढलेल्या या किल्ल्याचा उपयोग भूतकाळात शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केला जात असावा. पूर्वी हा भाग ठाणे जिल्ह्यात मोडत होता, मात्र पालघर हा स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर तो पालघरमध्ये समाविष्ट झाला आहे. असावा किल्ल्यावर जाण्यासाठी काही प्रमुख मार्ग उपलब्ध आहेत. मुंबई आणि गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गाजवळ हा किल्ला असल्यामुळे तो सहज उपलब्ध आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे बोईसर रेल्वे स्थानक हे किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. रेल्वे स्थानकावरून स्थानिक वाहतूक रिक्षा किंवा एसटी बस करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. बोईसर रेल्वे स्थानकापासून अंदाजे 7 किलोमीटर अंतरावर किल्ल्याचा पायथा आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार गावापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावरूनही येथे पोहोचता येते. तर मित्रांनो, आपण करवेले या बेस विलेज गावामध्ये फायनली पोहोचलेत आणि आजचा आपला ट्रेक असावा फोर्टचा आहे. सो त्याचं बेस विलेज जे आहे ते करवेले हा आहे आणि मी आता उभी आहे. तर माझ्या मागे हे जे मामाचं गाव हे असं मोठं नाव लिहिलंय, हा एक बंगलो आहे जुना आणि त्याच्या डाव्या साईडला हा जो रस्ता जातोय तोच आपला रूट आहे ट्रेकसाठी. सो चला आता सुरुवात करूया, जाऊया. तर 2-3 मिनिटाचा आपण जेव्हा वॉक करतो त्याच्यानंतर आपल्याला इकडे परत 4 रस्ते भेटतील. तर कन्फ्यूज होऊ नका. ज्या रस्त्याला आता हे बघा, हा जो रस्ता इकडे हे छोटंसं ओढं जाते, सो हा करेक्ट वे आणि ह्याच्या बाजूला दुसरा एक रस्ता होतोय. असं वाटतं की तो सुद्धा ट्रेकचाच रूट आहे, बिकॉज तो सुद्धा ते डोंगराला कनेक्ट होतोय आणि त्याच्या बाजूला अजून एक रस्ता आहे सेम. सो कन्फ्यूज होऊ नका, तिकडून सुद्धा गाड्यांचे निशाण आहेत. सो असं वाटेल की तो पण रूट आहे. तर हे जे ओढं लागेल ना, हा रूट बरोबर आहे, तर या रूटला बरोबर या. आता पुढे जाऊ. तर मित्रांनो, हा ट्रेक असणार आहे अबाउट 1.5 ते 2 तासाचा. पण आता सीन असा होतोय की आपण किल्ल्यावर जायच्या अगोदर जो आपल्याला ट्रेक करून पूर्ण चढणी करून जायचं असते, तर त्याच्या अगोदर आपल्याला तहान आणि भूक वगैरे लागते. सो त्याच्यासाठी तुम्ही पाणी भरपूर घेऊन जा, कारण हा ट्रेक असा आहे ना की इकडे आपल्याला गावातले असे काही म्हणजे जी दुकानं लागलेली असतात ना, त्यांचे स्टॉल्स ते वगैरे काही नाही आहेत. सो इकडे आपल्याला स्वतःचं पाणी आणि थोडंसं काय खायचं, जे काही खाऊ वगैरे असेल ते घेऊन जा, कारण त्याची गरज पडणार आहे. आणि रस्ता पण असा जंगलातून पूर्ण आहे ना, रस्ता पण अगदी कन्फ्युजिंग आहे. सो त्याच्यामुळे तहान वगैरे जास्त लागते. गाईड आमचा रस्ता विसरलेला आहे, शॉर्टकट कुयली आहे बघ. हो, कुयली आहे खरं. हा बा, आता इथे कुठे प्रॉपर वाट. ओके फ्रेंड्स, तर 15 मिनिटाचा मे बी ऑलमोस्ट वॉक झालाय आणि त्याच्यानंतर फायनली आपल्याला आपला गड दिसतोय. हा गड आहे जिकडे आपल्याला जायचं आहे, असावा किल्ल्याचा गड आहे. आणि हा जो स्पॉट आहे ना, ह्याच्या इकडे कशी झोपडी जी म्हणजे पळत सारखी आलंय, सो ही आहे. तर मेक शुअर की तुम्ही करेक्ट वेने आलात. ही झोपडी आहे आणि इकडून दिसतोय आपला जो गड आहे तो. सो आता जाऊया पुढे, चला. मुंबईमुळे कोकण प्रदेश मुख्यतः 2 भागात विभागला गेला आहे, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. वसईपासून दमणपर्यंतचा भाग उत्तर कोकण म्हणून ओळखला जातो, तर अलिबाग पासून कारवार पर्यंतचा भाग दक्षिण कोकणाचा एक भाग आहे. उत्तर कोकणातील पूर्व भाग आता नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचा एक भाग आहे. तिथे घनदाट जंगलांनी वेढलेला आसावा किल्ला
स्थित आहे. हा किल्ला प्राचीन काळी टेहळणीसाठी वापरला जात असे आणि अजूनही आपल्या भक्कम संरचनेच्या खुणा जपून उभा आहे. अरे रस्ता काय राहते घसरगुंडी त्याची भाजी बनवून खातात. मस्त आवाज आला लगे पोपटाचा. मित्रांनो, काय जबरदस्त वातावरण आहे इथे. जिकडे पाहावं तिकडे हिरवळ, जंगलांचा थंड वारा आणि ह्या वाटा एकदम भन्नाट आहेत. या घनदाट जंगलांचा वाटा खूपच सुरेख आहे. इथे यायला एक वेगळीच मजा आहे. शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि थंडगार वारा यामुळे हा अनुभव खूपच सुंदर वाटतो. आम्ही जसजसे आता जातोय तसतसं जंगल अजून रम्य होत चाललंय. इथे निसर्ग अगदी आपल्या जवळ भासत आहे. इथे कोणी येतात नाही वाटते जास्त, तेव्हा ते रस्ता ते मार्किंग आहे याच्याकडे. भाई छोटासा ट्रेक आहे, हालत खराब आहे. बंगदाणा गँग गाईड आपले गेले पुढे, आमची हालत खराब. पाण्याची बाटली चल बस झाला. अरे एवढा करते आणि गेट मध्ये सो 40 मिनिट्स सांगू शकते मी. 40 मिनिट्स झालेत वॉक करून, आणि 20 मिनिटाचे जेव्हा आपण वॉक केलं त्याच्यानंतर पूर्ण रॉकी पॅच परत लागलाय. म्हणजे जो गड लागतो एकदम गड असा पायथा येतो तेव्हा, आणि तो रॉकी पॅच चढायला एवढी म्हणजे हे पूर्ण घाम निघते. आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये की हा असं एकदम खडी चढाई डिरेक्टली आहे. सो ती चढताना खूप असं त्रास होते. बट ठीक आहे, आता आपण मे बी 10 मिनिटातच पोहोचूया. बिकॉज आता दिसते वर आपण पोहोचल्यातच ऑलमोस्ट. 10 मिनिटानंतर आपण पोहोचूया, नंतर गड एक्सप्लोर करूया. मग मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतेच की कसं आहे वरती काय आहे. सो ऑलमोस्ट आपण समिटला पोचलो, म्हणजे 5 मिनिटच आहे आता. आणि आता आपण ही गुफा टाईप आहे, बट ॲक्च्युली गावची लोक आहेत ती म्हणतात की ही पहिली म्हणजे गाईसाठी बनवलेलं आहे, म्हणजे गाईचा गोठा टाईप होतं हे. आता आमच्यासोबत आज आमचा मित्र आहे जो इकडेच गावामध्येच राहतो, समीर. तो आम्हाला बोलला की गाईचा गोठा म्हणून आहे हा होता, म्हणजे बोलायचे. तर बघा आता व्यवस्थित असं अशा प्रकारे मे बी सावलीसाठी
बसण्यासाठी वापरत असते. म्हणजे फर्स्ट आपल्याला इकडली वस्तू एन्काउंटर झाली. आता पुढे जाऊया. आणि इकडे आता पुढे पाण्याचं टाकं पण आहे. तर आता दाखवते मी तुम्हाला. एकदम मोठं असं पाण्याचं टाकं. आणि इकडे आता काय आहे की टोटल ना 3 गुहा आहेत. आणि त्याच्यापैकी जी आता दिसते ही पहिली गुहा ही नैसर्गिक स्वरूपात असते. तर आता या गुहेत पाणी साठलेले आहे आणि त्यावर असं राखाडी रंगाचा असं थर दिसतो. बट जर तो बाजूला गेला तर आपल्याला अगदी तळ जो आहे तो स्पष्ट दिसतोय. तिकडे पण आहे भाई. त्यांनी डिरेक्शन तुझ्याकडे चेंज केले. त्यांची तोंड बघ भाई. आता पाठीपाठी येतील. त्यांनी डिरेक्शन चेंज केले. ते बघ रुको पीछे से आता हूं. या वाटेवर काही ठिकाणी कोरलेल्या पायऱ्या सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. हे अशा प्रकारे थोड्याशा पायऱ्या दिसतात कोरलेल्या. ते चढून पुन्हा आपल्याला वर जायचं आहे. यार परत 2 मिनिटाचा रस्ता नाही झाला. बस थांबला 1 तासाने माहितीये का. बट बघू ना आता किती मिनिटाचा ब्रेक घेतो. 1 मिनिट जास्त. किती डिग्रीचा अँगल असेल. वॉटरप्रूफ आहे रे. सो फायनली 1.5 तासाचा ट्रेक करून आपण जो आसावा किल्ला आहे त्याच्या प्रवेशद्वाराच्या इकडे पोहोचलेत. अशा प्रकारे ह्याचा एंट्रन्स आहे. ह्या पायऱ्या आहेत. आणि आता जाऊया अजून मध्ये की किल्ला कसा आहे, गड कसा आहे ते एक्सप्लोर करूया. चला. इकडनं
आता आपण गडावर पोहोचलोय आणि महादरवाजा नंतर वरती आल्यावर टॉपला आपल्याला अशा प्रकारे 2 तोफा आहेत. एक एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि एक छोटीवाली आहे. आणि जर अजून एक्सप्लोअर केलं तर त्या साईडला पाण्याचे 2 टाके आहेत. एकामध्ये पाणी नाही आहे आणि एकामध्ये आहे. तर ते पाणी पिण्याचं पाणी आहे, ते आपण एकदम चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर चला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम असं क्लिअर असं पाणी आहे पिण्याचं आणि एकदम थंड आहे. आपण पिण्यासाठी इझिली वापरू शकतो आणि एकदम मोठं टाक आहे. पाण्याची काही कमतरता नाही. हे एक टाकं झालं आणि या साईडला अजून एक टाक आहे. त्याच्यामध्ये पाणी जे नाही म्हटलं तरी चालेल, पण ते एवढं पण स्वच्छ नाही आहे. तर पूर्ण गोल किल्ला आपण गड एक्सप्लोर करूया आणि बघूया अजून. तर जो आपला प्राचीन काळ होता त्यावेळेला कल्याण, तारापूर, नालासोपारा, डहाणू या सगळ्या बंदरांद्वारे मोठ्या प्रमाणावर आपल्या परदेशांशी व्यापार केला जात होता. तर या बंदरांवर उतरलेला सगळा जो माल होता तो घाटाच्या दिशेने विविध मार्गाने पाठवला जात असे. म्हणून तारापूर आणि डहाणू या बंदरांना घाटाशी जोडणाऱ्या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी जे त्या काळचे महिकावतीचे भीम राजे होते त्यांनी आसावा किल्ल्याची निर्मिती केली किंवा बांधला गेला आसावा किल्ला असं मानलं जाते. नंतर पुढे आल्यावर या किल्ल्यावर गुजरातचे जे सुलतानांनी ताबा मिळवला आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी सुद्धा या किल्ल्यावर ताबा घेतला आणि नंतर शेवटला शिवकालातही हा किल्ला पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता. आणि त्यानंतर मग इसवी सन 1683 मध्ये संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. पण तरी सुद्धा हा किल्ला काही जास्त काळ त्यांच्या ताब्यात नव्हता. त्यानंतर लगेचच पुन्हा पोर्तुगीजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि शेवटला 1727 मध्ये जी मोहीम झाली, वसईची मोहीम होती, तेव्हा चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकला आणि तेव्हा या भागातून पोर्तुगीज सत्तेचे समूळ उच्चाटन केले आणि मग 1818 मध्ये हा किल्ला शेवटला इंग्रजांच्या ताब्यात आला आणि नंतर महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे तोही इंग्रज सत्तेखालीच शेवटला गेला. तर मित्रांनो, पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोर झालाय आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवणाची तयारी केली आणि या फेरीला आम्ही जेवणामध्ये मिसळपाव बनवायचं डिसाईड केलेलं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की आमची पूर्णपणे तयारी चालली आहे मिसळपाव बनवायची. तर एन्जॉय करा मिसळपाव व्हर्च्युअली आमच्यासोबत. रेडी होते 5 मिनिटांनी. कोथिंबीर, आपली मिसळ मस्तपैकी रेडी आहे. नाव टेस्ट.
तर मित्रांनो, जेवण वगैरे करून आमचं एकदम मस्तपैकी झालं आणि आता आम्ही परत बॅग पॅक केल्या आहेत आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, असा होता आपला हा आजचा आसावा किल्ल्याचा व्लॉग. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.